त्या वंदनीय बाळासाहेबांना अभिवादन करत, धर्मवीर आनंद दिघेजी यांना अभिवादन करत, या मंचावर उपस्थित अर्थात 2019 ते 2024 चे आणि 2024 ते 2029 चे खासदार राजन विचारे साहेब, उपस्थित ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मधुकरअण्णा देशमुख, धर्मराज पक्षाचे राजन राजे, जिल्हा प्रमुख विठ्ठलरावजी मोरे, जिल्हा प्रमुख द्वारकानाथजी भोईर, जिल्हा प्रमुख प्रभाकर म्हात्रे, जिल्हा प्रमुख केदारजी दिघे, रेखाताई खोपकर, रंजनाताई शिंत्रे, विचारे वहिनी, कंसारिया मॅडम, आमच्या सर्व महिला आघाडी, युवा सेना, युवती सेना, माथाडी कामगार, सर्व आघाड्यांचे अंगीकृत संघटनांचे मान्यवर पदाधिकारी, सर्व डिजिटल तथा प्रिंट माध्यमांचे मान्यवर प्रतिनिधी आणि निष्ठावंत शिवसैनिक भावांनो आणि बहिणींनो, मातृतीर्थ ते शिवतीर्थ 31वा दिवस आहे, 12वी लोकसभा आहे, 32वी विधानसभा आहे आणि तब्बल 31व्या दिवशी लोक अनेक ठिकाणी विचारतात की ही काय कल्पना आहे की तुम्ही चालता चालता आणि संध्याकाळ झाली की कुठेतरी झोपडी टाकून राहता, झोपड्यांमधून का राहताय तुम्ही? आता इकडे थोडासा गरम पट्टा सुरू झाला, परंतु पश्चिम विदर्भात कमालीची थंडी होती, बिबट्यांचा वावर होता, कित्येकदा नाग निघाला, विंचू काटा, हे तर चालूच होतं, किरकोळ गोष्टी वाटत होत्या. त्या दिवशी कुणीतरी माध्यमांनी बातमी केली माकड सभेमध्ये आल्याचं. म्हटलं माकडाची भीती वाटते का? एवढी माकड चाळे करणारी लोक आजूबाजूला असल्यावर काय माकडांचा विचार करायचा म्हटलं. तर हे सगळं का केलं त्याचं एक कारण सांगितलं पाहिजे. प्रभू श्रीरामाचा फार बोलबाला चालू आहे, पण प्रभू श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम होते. प्रभू श्रीरामाचं राजकीय टूलकिट जे लोक करू पाहतायत, मुळात त्यांना राम कळलेले नाही. राम त्यांना कळले असते तर कदाचित रामाचा मर्यादा पुरुषोत्तम गुण त्यांना कळला असता. राम मर्यादा पुरुषोत्तम होते, पण भाजपच्या आणि शिंदे साहेबांच्या एकूण भाटगिरी करणाऱ्या भक्तुल्यांनी मर्यादा नावाची कुठलीही गोष्ट शिल्लक ठेवलेली नाही. सगळ्या मर्यादा त्यांनी ओलांडलेल्या आहेत. प्रभू श्रीराम एकवचनी, एकपत्नी, एकबाणी होते. आता एक पत्नीवर बोलूच नाही असं वाटतंय, कारण रोज एक मायमाऊली सोशल मीडियात येते आणि सत्ताधाऱ्यांच्या कुठल्या ना कुठल्या लोकप्रतिनिधींच्या नावाने बोलत असते. एकवचनी आहेत का हे लोक? तर दिलेला शब्द अजिबात पाळत नाहीत. हे लाख वेळा स्पष्ट झालंय. ना 15 लाख, ना 2 करोड बेरोजगारों को रोजगार, ना भ्रष्टाचारांना आत टाकलं, ना काला पैसा बाहेर आणला, ना दाऊदला ओढत इकडे आणलं, ना 70,000 करोड़ के सिंचाई के घोटाले का क्या हुआ भाई और बहनों. तो हमने देखा कि मोदी की गारंटी थी कि जिस पर भ्रष्टाचार का आरोप होगा सबसे बड़ा उसको हम डीसीएम बनाएंगे. ये मोदी की गारंटी है. मोदी की गारंटी यह भी है कि वीडियो स्पेशलिस्ट हिसाब तो देना पलिंगा फेम किरीट सोमय्या याने ज्याच्या ज्याच्यावर आरोप केले त्याला त्याला मांडीवर घेऊन गोंजारण्याची, कुरवाळण्याची आणि नाहू माकू घालण्याची स्पर्धा भाजपमध्ये चालू आहे. थोडक्यात काय तर प्रभू श्रीरामाचा एकवचनी, एकपत्नी, एकबाणी कुठलाही गुण त्यांच्याकडे नाही. त्या प्रभू श्रीरामाचे राज्य कपट नीतीने कुटकारस्थान करून, षडयंत्र करून हिरावले गेले आणि जेव्हा त्यांना तो वनवास पत्करावा लागला तेव्हा त्यांच्यासोबत तो वनवास लक्ष्मण आणि भरताने स्वीकारला. आम्हाला असं वाटतं की खऱ्या अर्थाने प्रभू श्रीरामाचे सच्चे अनुयायी आमचे सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब आहेत, जे खऱ्या अर्थाने एकवचनी, एकपत्नी, एकबाणी आणि एवढं झालं तरी अजूनही मर्यादा सोडली नाही. संयम आणि शिस्त आणि संस्कार पाळून आहे. त्या आमच्या प्रभू श्रीरामाचे सच्चे अनुयायी असणाऱ्या उद्धव साहेबांचा राजपाट कट कारस्थान वाया गुवाहाटी, सुरत वगैरे करून ज्या ज्या लोकांनी हिरावून घेतला हे मी सांगत नाही. हे स्वतः आमच्या शिंदे साहेबांनी सभागृहाच्या पटलावर सांगितले की मला शक्य झाले नसते जर महाशक्तीने मला मदत केली नसती तर. देवेंद्रजी मला वेश बदलून भेटायला रात्री अपरात्री येत होते आणि त्यांच्या बोलण्याला पुष्टी देत आमची प्रिय भाऊजाई अमृता वहिनींनी सांगितलं की हो, देवेंद्र असा होळीबिडी घालून यायचा, असा होळी असं गॉगल बिगल घालून फिरायचा. मी म्हणायचे देवेंद्र रात्रीचा कुठे राहतोय, रात्रीचा हा इकडे तिकडे जायचा, हे असं सांगितलं. आता या सगळ्यांच्या मध्ये अत्यंत कूट कारस्थान करून ज्या उद्धव साहेबांचा राजपाट हिरावून घेतला
आणि त्यांना एका अर्थाने राजकीय वनवासाला पाठवण्याचा प्रयत्न झाला, तर तो वनवास एकट्या उद्धव साहेबांनी का स्वीकारावा? जर उद्धव साहेबांनी या महाराष्ट्राचं कोरोनासारख्या महामारीमध्ये कुटुंब प्रमुख म्हणून काम केलं असेल, तर त्या वनवासामध्ये महाराष्ट्राची लेक बहीण म्हणून आम्ही सुद्धा सहभाग नोंदवला पाहिजे. आणि म्हणून 35 दिवसांचा संकल्प केला की दिवसभर आम्ही वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊ. राहुल नार्वेकरांसारख्या 10 पक्ष फिरून आलेल्या माणसाने निष्ठेचं प्रमाणपत्र वाटण्याची गरज नाही हे लोकांना जाऊन सांगू. आणि जिथे अंधार पडेल तिथे आमची झोपडी टाकून राहू, आमचं अन्न आम्ही बनवून खाऊ. इथं माझ्यासोबत जी टीम आहे त्याच्यामध्ये एक तालुका प्रमुख आहेत बालासाहेब शेठ नावाचे, जे अत्यंत प्रेमळपणाने आणि आईच्या मायेने आमच्यासाठी जेवण बनवून आम्हाला खाऊ घातलं. तेच एकटे नाही तर त्यांचा मुलगा ऋषिकेश शेठ जो इथिकल हॅकर्स इंजिनियर आहे, त्याने 35 दिवस उद्धव साहेबांच्यासाठी सगळा अभ्यास सोडून आमच्यासोबत वेळ दिला. इथे जयशिवानी सारखा एक निष्णात वकील आहे ज्याने 35 दिवस वकिली आणि रोजीरोटी सोडून आमच्यासोबत वेळ दिला. इथे शंकर मेटकरी सारखा एक सोलापूर सांगोल्याहून आलेला आमचा निष्ठावंत भाऊ आहे, उद्धव साहेब जोपर्यंत मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणारा आहे म्हणणारा. इथे आमच्यासोबत साताऱ्याहून आलेले महेश पाटील आहेत, ज्या महेश पाटलांनी सामनाचा पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंतचे सगळे अंक जपले आणि एवढे अंक ठेवायला जागा नाही म्हणून किरायाने एक वेगळा गाळा घेतला आणि गाळ्याचं भाडं देणं होत नाही म्हणून एक्स्ट्रा काम आणि एक्स्ट्रा कष्ट करायला सुरुवात केली. निष्ठावान माणसं काय असतात. इथे आमचे सेक्युरिटीची जबाबदारी आमची बघणारे की आम्ही उघड्यावर टेंटमध्ये झोपतोय म्हटल्यावर आमचे केजचे तालुका प्रमुख अशोक भाऊ जाधव, आमची तरणीबाण पोरं, आमचा किशोर फुले असेल किंवा आमचा तात्या रोडे असेल युवा सेनेचा पदाधिकारी, लातूरहून या यात्रेमध्ये सामील झालेले प्रकाश अंधारे, किंवा मला आठवतं की उदय सामंत हे उच्च शिक्षण मंत्री होते आणि मी एका कॅबिनेट मिटिंगसाठी गेले आणि मी माझ्या भावाला म्हटलं अरे चल फोटो काढायचा असला तर, म्हटलं हे मला काय घेणं आहे, मी उद्धव साहेबांसाठी आलोय, माझा काय संबंध आहे सगळ्यांशी. उदय सामंत सोबत मंत्री असतानाही जो फोटो काढत नाही. आणि इथे तुम्ही बघत असाल आमचा कुठलाही पदाधिकारी या मंचावर नाही, कारण ग्लॅमर पद याच्याशी देणं घेणं नाही, निष्ठेने काम करायचे डोक्यात आहे. तो आमचा विशाल गुप्ते, छोट्यातला छोटा आमचा पदाधिकारी, या सगळ्यांनी अत्यंत कष्टाने नेटाने ही यात्रा सफल केली. या यात्रेत माझ्या एकटीचा सहभाग नव्हता. दादा हो, ही यात्रा हा खरंच योगायोग आहे की आजची मोठी सभा यातली होती आणि 3 तारखेला आम्ही मातोश्रीवर जात आहोत दुपारी 12ला. मध्ये आम्ही उद्या धारावीची एक सभा करू, धारावी झोपडपट्टी धारक आणि त्यांच्यासोबतची. हा योगायोग आहे की महाप्रबोधन यात्रेची उद्घाटन सभा इथेच झाली होती. पुन्हा इथे मुक्त संवाद होत आहे. पत्रकार विचारत होते मुख्यमंत्र्यांच्या बाले किल्ल्यात वगैरे. मी पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे, हा निष्ठावंत शिवसैनिकांचा बाले किल्ला आहे. हा निष्ठावंत शिवसैनिकांचा बाले किल्ला आहे. योगायोगाने शिंदे साहेब इथे राहतात इतकंच काय ते, कारण आम्ही अत्यंत निष्ठावान प्रामाणिक इमानदार लोक आहोत. असो, या सगळ्यांच्या मध्ये का बरं ही यात्रा काढायची होती, कशासाठी काढायची होती, तर स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर याबद्दल तर बोलायचंच होतं. महिलांचा एकूण जो काही अवमान होत आहे, महिलांकडे बघण्याचा जो अत्यंत हिंकस दृष्टिकोन वाढीस लागलेला आहे, लोकप्रतिनिधी सत्ताधाऱ्यांच्याच लोकप्रतिनिधींकडून कशा पद्धतीने महिलांचं अवमूल्यन करण्याचा प्रयत्न केला जात आहे, या सगळ्या गोष्टी आणि महाराष्ट्राचं गाऱ्हाणं समजून घ्यावं. कारण देशाचे पंतप्रधान महिन्याला कधीतरी उगवतात आणि मन की बात करतात. 10 वर्षात एकही प्रेस कॉन्फरन्स न घेणारे पंतप्रधान मन की बात करतात, पण जनतेची बात ऐकत नाहीत. म्हणून आम्हाला असं वाटलं की बहुत हो चुकी मन की बात, अब सुनेंगे जन की बात. आणि म्हणून जनतेचं म्हणणं ऐकण्यासाठी म्हणून ही यात्रा काढली होती की असंघटित शेतकरी असेल, कामगार असेल, मजूर असेल, साहित्यिक असेल, पत्रकार असेल, वारकरी असेल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, विद्यार्थी असेल, महिला असतील, मुली असतील, शेतकरी असेल, शेतकऱ्याची विधवा पत्नी असेल, सैनिक असेल, प्रत्येक अगदी म्हणजे आज आम्ही रिक्षा चालकांनाही भेटलो, अबोली ग्रुपच्या सगळ्या आमच्या बहिणींना. ह्या सगळ्या लोकांशी बोलूया आणि त्यांच्याकडून एक एक प्रश्न समजून घेऊया. अगदी रेल्वेत काम करणाऱ्या माथाडी कामगारांच्या पर्यंत, पानटपरीवाल्यांपर्यंत, ते अगदी जिथे भजी बिस्किटाचं छोटंसं दुकान असतं तिथपर्यंत जायचं आणि लोकांचा जनमानस जाणून घ्यायचा. राजे हो, मी आपल्याला नम्रपणे सांगितलं पाहिजे की शिवसेना तर शिवसेना, पण शिवसेनेशिवाय सुद्धा
इतर जे लोक होते ज्यांचा कसलाही राजकारणाशी संबंध नाही, यांनी उदंड प्रतिसाद दिला, उदंड प्रेम केलं आणि प्रत्येक जण सांगत होता की उद्धव साहेबांवर झालेला अन्याय आम्हाला आवडलेला नाही, आम्ही फक्त आणि फक्त निवडणुकांची वाट बघत आहोत. या यात्रेतनं महागाई, बेरोजगारी यावर तर लोकांनी चर्चा केली, शेतमालाचा भाव यावरही लोक बोलले, कांदा निर्यात बंदी असेल, दूध विक्रेता असेल, कापूस उत्पादक असेल, सोयाबीन उत्पादक असेल, यांनीही अनेक चर्चा केल्या. पण सगळ्यात मोठी चर्चा आणि गंभीर आणि चिंताजनक काय परसेप्शन होतं, तर लोक म्हणतात की आमचा पोलीस यंत्रणेवर विश्वास नाही, लोक म्हणतात आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास राहिला नाही. आणि हे गंभीर आहे, हे चिंताजनक आहे की लोकांचा पोलीस यंत्रणा आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास राहिला नाही असे लोक उघडपणे बोलायला लागले. मी आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे की बुलढाण्याहून निघाल्यापासून मी प्रत्येक जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या बार असोसिएशनच्या वकील मंडळींना भेटते, आजही भेटले. काही ठिकाणी बार रूम मध्ये जाऊन भेटते, काही ठिकाणी त्यांच्या कॅन्टीन मध्ये जाऊन बसते, काही ठिकाणी बाहेर पटांगणात आणून त्या वकिलांशी चर्चा करते. आणि वकील सांगतात, ताई, जेव्हापासून देवेंद्र साहेब गृहमंत्री झाले महाराष्ट्राचा क्राईम रेट सगळ्यात जास्त वाढलाय. ते असेही सांगतात की महाराष्ट्राचा क्राईम रेट तर वाढलाच वाढला, पण विशेषत्वाने सगळ्यात जास्त क्राईम रेट कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर तो कल्याण आणि ठाणेमध्ये आहे. हे फार वाईट आहे की हे आकडे सांगतात की महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त क्राईम रेट जर कुठे असेल तर तो ठाणे आणि कल्याणमध्ये आहे. वकील सांगतात ऍव्हरेज बेल ऍप्लिकेशन 3 ते 3.5 हजाराचं आहे. ऍव्हरेज बेल ऍप्लिकेशन 3 ते 3.5 हजाराचं, आणि त्यातही 3 ते 3.5 हजारांमध्ये 307, 323, 324 चे गुन्हे, आणि त्यातली त्यात गुन्हा ज्याच्यावर होतोय ते सगळे खोटे गुन्हे हे निष्ठावंत शिवसैनिकांवर टाकले जातात. किती भीती आहे या लोकांना. आम्ही याच्यावरच तर बोलायचा प्रयत्न करतोय, आम्ही हेच मांडायचा प्रयत्न करतोय. आम्ही काय सांगतोय की अरे बाबा स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर होतोय. आम्ही सांगायचा प्रयत्न करतोय की अरे जेव्हापासून तुमचं सरकार आलंय तेव्हापासून एक एक उद्योग गुजरातमध्ये जातोय. गुजरात काही पाकिस्तानात नाहीये, गुजरात अजिबात पाकिस्तानात नाहीये, गुजरात भारतातच आहे. परंतु गुजरातला गुजरातचं सरकार आहे ना. जर गुजरातला गुजरातचं सरकार असेल तर गुजरातसाठी आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुनीमगिरी का करत आहेत? त्यांनी मुनीम होण्याचं काय कारण आहे? त्यांचे मुख्यमंत्री त्यांचं बघून येतील, आपण आपलं बघूया. पण तसं होत नाहीये. अगदी आजची बातमी आहे, आज सेमीकंडक्टर उत्पादनाचे 3 प्रोजेक्ट आले. माध्यमांनी कृपया नोट करा. सेमीकंडक्टर उत्पादनाचे गुजरात आसामसह 3 प्रोजेक्ट होणार आहेत. 1.26 लाख कोटीचा प्रोजेक्ट, जवळजवळ 1.25 लाख कोटीचा प्रोजेक्ट. यातले 2 प्रोजेक्ट गुजरातमध्ये होत आहेत. याचा अर्थ काय पद्धतीचं गलिच्छ राजकारण, काय इतर राज्य नाहीये. म्हणजे आता हे असं झालं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नाही, ते फक्त ठाणे जिल्ह्याचे मुख्यमंत्री, फक्त ठाणे शहराचे. आणि नरेंद्र मोदी साहेब हे भारताचे पंतप्रधान नाही तर फक्त गुजरातचे पंतप्रधान. अशा पद्धतीने काम चाललंय. मला आश्चर्य वाटतं, जेव्हा कधी आपल्या पक्षाचा कार्यक्रम असतो मुख्यमंत्री नेमके ठाणे शहरात असतात. आजही आपला कार्यक्रम मुख्यमंत्री ठाणे शहरात. अरे काय एवढं, हा, इतनी हलचल क्यों है भाई, इतनी घबराहट क्यों है, किस लिए है? मी तुम्हाला सांगते, मलंगडची यात्रा झाली 24 तारखेला. मलंगडची यात्रा झाली. काही पोरं निष्ठेचा प्रसाद वगैरे देत होती. काय म्हणली पोरं आमची पोरं एवढंच म्हणली, मा भवानी शक्ती दे, मलंगडाला मुक्ती दे, गद्दारांना मूठ माती दे. पोरं काय म्हणाली? मा भवानी शक्ती दे, मलंगडाला मुक्ती दे, गद्दारांना मूठ माती दे. ह्याच्यात काय ऑफेन्सिव्ह आहे? याच्यात ऑफेन्सिव्ह काय आहे आणि याच्यात गुन्हा दाखल होण्यासारखं काय आहे? पण या आमच्या सगळ्या पोलीस भावांना राग आला. म्हणजे पोलीस भावांना राग आला म्हणजे कुणाला तरी राग आला असं पोलीस भावांना सांगितलं गेलं. पोलीस भावांनी लगेचच त्यांना नोटिसा, लगेच उचला रे, दहशत पसरवायचा प्रयत्न. काय होतंय बरं? मी आता 2 वेळा म्हणलं काय दाखल करायचंय. आपण एकदा म्हणूया का सगळे मिळून? सगळे मिळून म्हणूया. हा, मा भवानी शक्ती दे, मलंगडाला मुक्ती दे, गद्दारांना मूठ माती दे.
काय गुन्हा दाखल करा, भीत नाही कोणाच्या बापाला. दहशत मोडून काढली पाहिजे, दहशत मोडून काढली पाहिजे. ही दहशत मोडून काढणं गरजेचं आहे, कारण पोलीस यंत्रणांचा जो अत्यंत गलिच्छ पद्धतीने गैरवापर होतोय. खरं तर पोलिसांबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे हो, पण आदराची भावना पोलीस स्वतः जर हरवून घेत असतील तर त्याला आमचा नाईलाज आहे. कारण एखादा सत्ताधाऱ्यांचा आमदार जेव्हा उठतो आणि सांगतो, ए काय करायचं ते करून घे रे, आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय. मला आश्चर्य वाटलं. माझी जेवढी माहिती आहे त्या माहितीनुसार नारायण भाऊंचा पत्ता कणकवली आहे, सागर बंगला कस काय? मला वाटलं पत्ता बदलला असेल. मी सागर बंगल्यावर विचारायला गेलो तर म्हटले अहो इकडे देवेंद्र भाऊच राहतात. काय वाटलं असेल नारायण भाऊच्या जीवाला, काय वाटलं असेल? असो, तरी पण आम्हाला काही म्हणायचं नाही. त्याच सत्ताधाऱ्याचा आमदार असणारा, आता हे आमचे छोटे भाचे आहेत सगळे, थोडी संस्कारांची कमतरता पडते. काय म्हणतायत की अय पोलीस हो काय व्हिडिओ रेकॉर्ड करता. माझेही करतात ते रेकॉर्ड. हे दादा इकडे आता बिना मोबाईलचे थांबलेत पण रेकॉर्डच करतात व्हिडिओ. ह्यांना सगळ्यांना आदेश आहे, विशेषतः माझ्या संदर्भाने. रंग सावळा, सशक्त बांधा, मध्यम उंची, केस कुरळे, पोशाख साडी, भाषा मराठी, सदरील वर्णनाची व्यक्ती आपल्या हद्दीत आल्यास तिचे भाषण ध्वनिचित्र मुद्रित करावे. ती व्यवस्था नसेल तर ध्वनी मुद्रित करावे, तीही व्यवस्था नसेल तर टंकलिखित करावे, पण भाषण रेकॉर्ड करावे. काही गोड हसलो तो ताई, गोड हसलो. अहो ताई मी पण प्रशासनात काम केलंय, अधिकारी म्हणून काम केलंय, कॉप्या करून पास नाही झाले आणि टेलिप्रॉम्प्टरवर भाषण देत नाही ताई, अजिबात नाही. आणि म्हणून वाचून तर अजिबातच नाही, हे फक्त पुराव्यासाठी कागद ठेवलेले असतात. काय पोलिसांचा गैरवापर केला गेला बघा. नितेश राणेने सांगितलं की आय पोलीस हो काय व्हिडिओ रेकॉर्ड करायचं ते करा, माझं कुणी काही करू शकत नाही. काय कराल फार फार तर व्हिडिओ रेकॉर्ड कराल आणि आपल्या बायकांना दाखवाल. किती मस्त बालपणा आहे हा. प्रशासकीय क्षेत्रामधल्या अधिकाऱ्यांना प्रभावित करणे, त्यांना भीती दाखवणे, धमकावणे, त्यांच्या कामात अडथळा आणणे हा कलम 353 नुसार गुन्हा आहे. नितेश राणेचं हे वक्तव्य म्हणजे एका अर्थाने पोलीस कर्मचाऱ्यांना प्रभावित करणे, घाबरवणे, धमकावणे आहे. का नितेश राणेवर गुन्हा दाखल झाला नाही? गुन्हा दाखल करणं गरजेचं होतं. मला पोलिसांकडून जास्त अपेक्षा आहेत की अरे तुमच्या वर्दीचा अपमान व्हायला लागला, धडधड तुमच्या वर्दीचा अपमान करायला लागले आणि एकाही पोलिसाने सिंगल ट्विट करू नये, एकाही पोलिसाने अर्ज करू नये, एकाही पोलिसाने बोलू नये. याच्यावर एकही पोलीस बोलत नाही की अरे आमची गरिमा काय आहे, आमचा धाक कसा राहील. पोलीस तर पोलीस सोडा, त्या त्या खात्याचे कर्मचाऱ्यांची काळजी घेणे हे त्या त्या खात्याच्या मंत्र्याचे पालक म्हणून काम असते. देवेंद्रजींनी तरी किमान स्वतः निर्देश द्यायला हवे होते की नितेश राणेच्या या भय्यात वक्तव्यामुळे त्याच्यावर 353 दाखल करून घ्या, पण नाही करू शकले. असं देवेंद्र भाऊ असं करू शकले नाही. त्याचा परिणाम काय झाला दादा हो? त्याचा परिणाम हा झाला की पोलिसांबद्दल आदर, आपुलकी, धाक, वचक राहिला नाही. आणि तो वचक न राहिल्यामुळे दिवसा ढवळ्या पूर्वी लोक किमान अंधारात निर्जन ठिकाणी तरी गुन्हे करायचे. दिवसा ढवळ्या पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या घालायला लागली माणसं. धाक नाही राहिला, काहीच काय धाक राहिला राहिला. या सगळ्यांवर बोललं पाहिजे. म्हणून ही मुक्त संवादाची यात्रा होती. या मुक्त संवादामध्ये आम्ही अनेक मुद्दे मांडत होतो की काय पद्धतीने हे गलिच्छ राजकारण केलं जात आहे. पोलिसांचा तर गैरवापर होतोच होतो. मध्ये आमचे सन्मान्य नेते आदित्यजी आले होते. ते आले, ते बोलले, त्यांनी पाहिलं, त्यांनी जिंकलं आणि दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मळमळ सुरू झाली. मळमळ कुणाची? मगाशी तुम्ही काहीतरी काही मांजरं आडवी तिडवी येतात असं म्हणालात. मांजरांचं आडनाव म पासून सुरू होतं का? बहुतेक असं काहीतरी असावं. म्हणजे ही जी काही अशी जी माणसं आहेत आणि त्याने मी बघितलं, अरे बापरे काय भाषा होती पठ्ठ्याची. नरेश मस्के सारखा माणूस. खरं तर विचारे दादा बाकी काही असो, मला तुमचं सगळं पटतं, सगळं आवडतं, पण मला ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही. तुमची चूक झालेली, फार चूक झाली आहे तुमची. चालला होता नरेश मस्के काँग्रेसमध्ये तर का त्याला गाडी घालून परत आणला तुम्ही? चालला होता ना चांगला, आणि का चालला होता? याच मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे सोबत त्यांचा अजिबात आडवा विस्तव जात नव्हता म्हणून तो चालला होता. गाडीत घातला तुम्ही, नेला त्याला क्षणभर विश्रांती हॉटेलवर, बसवला उद्धव साहेबांच्या समोर. तो आता गोडवे गातोय,
आदरणीय सन्माननीय एकनाथ भाई शिंदे, आदरणीय सन्मान, आदरणीय सन्मान. काय आहे भाषा? काय त्याची भाषा? काय करतो? त्याच्यासारखी भाषा मी वापरू शकत नाही. भाजपच्या आक्रस्ताळ्या बायकांची भाषा मी वापरू शकत नाही. कारण मी वारंवार सांगते की माझ्यावर माझ्या पक्षप्रमुखाचे, माझ्या आई बापाचे, माझ्या कुटुंबाचे अत्यंत चांगले संस्कार आहेत. ती भाषा आम्ही वापरू शकत नाही. पण जी नरेश मस्केने भाषा वापरली ती पुरावा देणारी आहे की जिसकी जैसी परवरिश होती है वो उसी भाषा में बात करता. मस्केंच्या संस्काराचा तो भाग आहे. पण मस्के सारख्या माणसांना अजून सांगितलं पाहिजे. खरं तर मला अशा झिगूर मंजूर लोकांवर बोलायला आवडत नाही, अजिबात आवडत नाही. आपला तो स्वभाव नाही. पण कधी कधी म्हातारी मेल्याचे दुःख नसते, काळ सोकावतो म्हणून बोललं पाहिजे. काय म्हणते ते? बाहेरून येता बोलता, बाहेरून येता बोलता. हो हो, मी ठाण्याची राहणारी नाही. आणि आदित्य साहेबही तिकडून इकडे बोलायला आले आणि बाहेरून येता आणि बोलता. तर नरेश मस्के सारख्या माणसांना सांगितलं पाहिजे, मस्के 50-50 सरकारी पैशातनं, कट कमिशन मधनं डेव्हलपर्स आणि इकडून तिकडून दाब दडप करून पैसा कमवून 5-50 गार्ड मध्ये फिरणं, याला फार, मी मर्दानगी शब्द नाही वापरणार कारण महिला शक्तीचा माझ्या मनात प्रचंड आदर आहे. याला अजिबात काही वीरश्री आणि याला शौर्य म्हणत नाही. आणि तुम्ही जे सांगताय म्हणजे मस्के सारखे माणसं जे सांगतात बाहेरून येऊन कुणीतरी बोललं तर मस्के, अपने इलाके में कुत्ता भी शेर बनता है. मजा तो तब है कि इलाका तुम्हारा और धमाका हमारा होता है. आणि हो, नरेश मस्केचे खबरे आजूबाजूला असतील आणि मोबाईल चालू ठेवा, रेकॉर्ड करा. नसेल तर लिंक पाठवा, लाईव्हची लिंक पाठवा मस्केला आणि लिंक पाठवून सांगा काय बाहेरून एकटी चाले बर का, 5-50 बॉडीगार्ड घेऊन आले नाही, एकटी चाले. कारण माझा फंडा आहे, कळप लांडग्यांचे असतात, वाघीण एकटीच येते. आम्हाला सांगून सांगतात 10-5 वर्षाखाली कुठं राहत होता तुम्ही, आता कुठं हायसा, कशामुळे हायसा, काय चाललेलं आहे हे आम्हाला कळत नाही. हा, अरे पण काही जरी केलं तर गद्दार गद्दारच असतो. गद्दाराला गद्दारच म्हटले पाहिजे. गद्दारासाठी दुसरा कुठलाही शब्द नाही. पोलीस हो, रेकॉर्ड करा, काय गुन्हा टाकायचा ते टाका. गद्दार गद्दारच असतो. गद्दाराला गद्दारच म्हटले पाहिजे. गद्दारांसाठी दुसरा कुठलाच शब्द नाहीये. मस्केने गद्दारी केलेली आहे. पुढे बोला. नाद करायचं नाही, नाद करायचं. काय म्हणतात हे? अरे ही जी ताकद आहे ना नरेश मस्के, 850 किलोमीटरवरून इथं येऊन ललकारायची, ही ताकद फक्त आणि फक्त खुद्दार निष्ठावंतांमध्ये असते, ती गद्दारात नसते. आणि हो, हे सगळे हे आमचे TV 9चे भाऊ, ABP माझाचे हे सामवाले पुढारीवाले आमचे जे भाऊ आहेत ते उद्या लगेच धूम घेऊन जातील. मस्के जे तुमच्याबद्दल अंधारे ते असं बोलल्या, काय म्हणणं आपलं, आपली काय प्रतिक्रिया आहे? मग मस्के सांगतील काय बोलायचं. तर त्यांना हे सांगा, नरेश मस्के तुम्हाला चॅलेंज केलंय म्हणावं की हिम्मत असेल तर कधी माझ्या इलाक्यात येऊन बघा जशी मी इथं येते. उगाच काहीतरी. आणि हो, अजून एक बरं का, याच्या उपर जेव्हा ते बोलतील ना, हो जाऊ द्या, तर मी असं म्हणेल, मस्के चलो बख्श दिया, छोड दिया. मी आधीच सांगितलंय, जो कोणी मातोश्री ठाकरे आणि निष्ठावंत शिवसैनिकांबद्दल काहीही बोलेल त्याचा चक्रवाढ व्याजासकट हिशोब केला जाईल. हिशोब मत करायचा. काय शानपण सांगतात हे लोक, काय पद्धतीचं गलिच्छ राजकारण करतात. आणि यांना असं वाटतं की यांच्या या उन्मत्तपणाला लोक घाबरतील. अरे ठीक आहे ना, तुम्ही नगरसेवक कदाचित घेऊन जाल, नगरसेवकांना कुणी बनवलं, आम्ही बनवलं ना. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही माणसं पेरणारी फॅक्टरी आहे.
आम्ही माणसं घडवतो, आम्ही माणसं पेरतो, चोरून चोरून किती चोरणार आहात? पेरण्याची कला चोरणार नाही, आम्ही पेरत राहू, माणसं उगवत राहतील. शिवसेनेला मरण नाही. मी म्हटलं ना की 35 दिवस स्वतःचा काम धंदा सोडून जी माणसं दिवस रात्र. परवा दिवशी माझ्या लेकराचा वाढदिवस होता, 6 वर्षाचं बाळ आहे माझं. परवा दिवशी त्या लेकराचा वाढदिवस होता आणि मी भिवंडी ग्रामीण मध्ये फिरत होते. लेकराचा केक नाही कापला. एकनाथ शिंदे साहेब, तुमच्यासारखा आम्ही मीडियामध्ये असे घेऊन फिरत नाही हो साहेब. ही टीका नाही एकनाथ भाऊ, ही टीका नाही. याला हेल्दी अर्थाने घ्या, याला अत्यंत निरोगी अर्थाने घ्या, ही टीका नाही. एकनाथ भाऊ, तुम्हाला दाखवता येतं, मीडियामध्ये सांगता येतं, इथे फिरलो, मॉलमध्ये गेलो, वडापाव खाल्लो, टपरीवर थांबलो, इकडे गेलो, तिकडे गेलो. आम्ही गावखेड्यातनं आमचा पोटचा, आमच्या काळजाचा गोळा, 6 वर्षाचं बाळ ज्याला नीटसं कळत नाही, ते बाळ केक कापल्या वाचून थांबतं. ते म्हणतं मम्मा तू केक कापायला आली नाही. तर आम्ही सांगतो बाबू आता आपली सत्ता आली ना की आपण याच्या 10 पट ताकदीनं बड्डे करू बेटा. काय करणार आहे? निष्ठावंत लोकांच्या त्यागाची तुम्ही कल्पना करू शकत नाही. आणि जोपर्यंत असे निष्ठावंत सोबत आहेत तोपर्यंत शिवसेनेला मरण नाही. शिवसेना अबाधित आहे. आणि ज्या 12 लोकसभा मी फिरले, ज्या 32 विधानसभांमधून मी आले, मी प्रत्येक गावचा, प्रत्येक तालुक्याचा, प्रत्येक ठिकाणचा प्रश्न मुखोद्गत सांगू शकते आणि त्यासोबत खात्रीनं सांगू शकते. इमानदारीनं फेर लढाई झाली तर होय, 2024ला पुन्हा एकदा तो आवाज ऐकायला मिळेल, मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेत होती. इतकं चांगलं वातावरण, इतकी चांगली लोकांची भावना या पक्षाबद्दल आहे. याच्या उलट काय परिस्थिती आहे बरं आता सध्या? त्यांना असं वाटतंय की आपण गप्प बसवू शकू. अर्थात ते माझ्यावर ईडी सीबीआय लावू शकत नाही, तो भाग वेगळा. आणि मलाही हे पक्क कळलंय की आज घडीला मोदींच्या दडपशाहीला, हुकुमशाहीला जर कुणी तोंड देऊ शकतो तर तो माझ्यासारखा सडाफाटी मध्यमवर्गीय तोंड देऊ शकतो. कारण आमच्याकडे बैमानीतलं कुठलंही डबलो गोळा केलेलं नाही. आम्ही आमच्या कष्टाची भाकर खातो. काल परवा आंदोलनकर्त्या लोकांवरती गुन्हे दाखल करण्याची भाषा झाली. उपमुख्यमंत्री असं म्हणाले की आम्ही मनोज जरांगेची SIT चौकशी लावत आहोत. लावावी का? लावा, आपले काही म्हणणं नाही. मनोज जरांगेची जर तुम्हाला SIT चौकशी लावावीशी वाटत असेल तर ती लावा. मनोज जरांगेने उपमुख्यमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केली, हे वाईट आहे असं तुम्हाला वाटतंय. आम्ही त्या शिवीगाळीचं समर्थन करत नाही. पण प्रश्न पुढे आहे, जर तुम्हाला शिवीगाळ केलेली जमत नाही आणि म्हणून तुम्ही गुन्हे दाखल करणार असाल जरांगेवर, तर मग उपमुख्यमंत्री महोदय आपण या गोष्टीचं उत्तर द्या की नितेश राणेने ज्या पद्धतीने आई बहिणीवरून शिव्या दिल्या त्याच्यावर कुठली चौकशी लावणार आणि कुठला गुन्हा दाखल करणार आहात? मोहित कंबोज सारखा एक उपरा तो महाराष्ट्राच्या जीवावर जगतो, वाढतो, तो इथं येऊन महाराष्ट्राच्या लेकी बहिणींना धमकावतो, त्याला कुठलं कलम लावणार आहात तुम्ही? SIT चौकशी लावायची आहे. फडणवीसांनी SIT चौकशी जरूर लावावी. पण SIT चौकशी लावताना एक SIT चौकशी भीमा कोरेगाव प्रकरणाचीही लावली पाहिजे की त्याचं काय झालं सांगा. SIT चौकशी लावायची आहे, बिनधास्त लावा. पण ती SIT चौकशी लावताना अनिक्षा जयसिंगानी प्रकरणाचं काय झालं आणि त्याची SIT कधी करणार आहात ते पण सांगा. अनिक्षा जयसिंगानी प्रकरण विसरून चालणार नाही राजे हो. कारण स्वतः माझ्या अतिप्रिय भाऊजाईने FIR केली होती. अमृता वहिनींनी स्वतः FIR केली आणि त्यावर सभागृहाच्या पटलावर नुरा कुस्ती कशी असते बघा. नुरा कुस्तीमध्ये एका उपमुख्यमंत्र्याने प्रश्न विचारला, देवेंद्रजी अशी FIR झाल्याची माहिती आहे, कृपया सभागृहाला अवगत करावे. लगेच दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी, खोटं बोलतीये का, असंच घडलं. दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी लगेच काय काय झालं, कसं झालं, आणि माझ्या पत्नीला अनिक्षा जयसिंगानी ब्लॅकमेल करत होती आणि ती आमच्या घरात शिरली होती आणि आमच्या बायकोवर तिने स्पाईंग वगैरे केलं आणि तिचे काही व्हिडिओज वगैरे काढले. कोण सांगतंय? राज्याचे गृहमंत्री. यावर प्रश्न विचारणाऱ्याने पुन्हा कुठलाही क्रॉस क्वेश्चन केला नाही. किती मॅच फिक्सिंग असते बघा, किती मॅच फिक्सिंग असते की ज्या आताचे उपमुख्यमंत्री आणि तेव्हाचे मंत्री
ज्यांनी याच्यावर एक चकार प्रश्न विचारला नाही आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी सांगितलं की माझ्या पत्नीवर स्पाईन झालं, तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला गेला आणि म्हणून तिने एक पोलीस कंप्लेंट केलेली आहे. देवेंद्र भाऊ, माझा पुन्हा प्रश्न आहे आपल्याला. आपण या राज्याचे गृहमंत्री आहात, आपल्याबद्दल आपल्या कुवतीबद्दल मला अंदाज आहे आणि मी आपल्याला अतिशय सन्मानाच्या भाषेत प्रश्न विचारते. मी कुठलीही आक्रस्ताळी भाषा करत नाहीये. देवेंद्र भाऊ, या राज्याचे गृहमंत्री म्हणून जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या पत्नीचेच संरक्षण करू शकत नसाल तर आमच्यासारख्या बहीण लेकींचे संरक्षण कसे कराल? का आली होती ती बाई, तिनं का स्पाईन केला, कसले व्हिडिओ तिच्याकडे होते, याची SIT चौकशी लावणार का देवेंद्र भाऊ? ती SIT चौकशी एकदा लावा. उगाच मराठा OBC मध्ये भांडणं लावायची कामं करू नका. काय म्हणाले ते? SIT चौकशी हो लावा की, बिलकुल लावा. समृद्धी महामार्ग सदोष असताना, अपूर्ण असताना, समृद्धी महामार्गाचं काम पूर्ण झालेलं नसताना फक्त आणि फक्त श्रेयवादाचे राजकारण करण्यासाठी घाईघाईत त्या समृद्धी मार्गाचे तुम्ही उद्घाटन केले. त्या समृद्धी मार्गावर हजारो जीव गेले. जे हजारो जीव गेले त्याला जबाबदार कोण? त्याची SIT चौकशी कधी लावणार आहात तेही एकदा सांगा. ती लागली पाहिजे SIT चौकशी. कारण आम्हाला हे पक्क माहिती आहे की कालपर्यंत भाजपाने ठरवून हिंदू मुस्लिम दंगल निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जाणीवपूर्वक नितेश राणा असतील किंवा अजून काही त्यांच्या भक्तुल्यांची गँग मोठी, यांच्याकडे नेते नाही आहेत, सगळे भक्तुल्ले आहेत. नेत्यांना यांनी ऑलरेडी संपवले. म्हणजे ज्या मुंडे साहेबांची बॅग घेऊन फडणवीस वावरायचे, मुंडे साहेबांची बॅग वागवायचं काम जे फडणवीस साहेब करायचे, त्याच फडणवीसांनी त्याच मुंडेंच्या लेकीचं, पंकजा मुंडेंचं राजकारण संपवण्याचं कटकारस्थान केलं. त्यामुळे तुम्ही ओबीसींचेही नाहीत हे आम्हाला पक्क कळलेलं आहे. तुम्ही ओबीसींचे असतात तर ओबीसी नेते विनोद तावडे, ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे, ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांना राजकारणातून संपवण्याचा घाट तुम्ही घातला नसता आणि तुम्हाला खरंच ओबीसींबद्दल पुलका असता आणि तुम्हाला ही सगळी माहिती असते तर देवेंद्र भाऊ, कधी काळी तुमच्या गळ्यातला ताईत असणाऱ्या आशिष शेलारांना साईडलाईन करत तुम्ही तुमच्या लाडक्या गँगमध्ये नवीन प्रसाद लाड आणि नवीन लोकांची भरती करून घेतली नसते. असो, हा तुमच्या घरातला प्रश्न आहे, आम्हाला त्याच्यावर बोलायचं नाही. पण तुम्ही ओबीसींच्या कैवारी नाहीत हे तुम्हाला एकदा समजावून सांगितलं पाहिजे. हिंदू विरुद्ध मुस्लिम ही दंगल पसरवण्याचा प्रयत्न केला गेला. हिंदू विरुद्ध मुस्लिमची दंगल करताना मला आनंद आहे, मला अभिमान आहे की इथला मुस्लिम भाऊ कमालीचा संयमाने वागला आणि त्यांनी ती दंगल होऊ दिली नाही, कुठेही रिॲक्ट झाले नाही. पण जेव्हा भाजपाच्या लक्षात आलं की हिंदू मुस्लिम दंगल होऊच शकत नाही, तेव्हा एक नवा डाव रचला गेला मराठा विरुद्ध ओबीसी राजकारणाचा. या मराठा विरुद्ध ओबीसी राजकारणामध्ये मग नाटक सुरू झालं. अरे कालपर्यंत आम्ही गुन्ह्या गोविंदाने नांदत होतो सगळे. कालपर्यंत इथला मराठा साळी माळी कोळी तेली तांबळी आतार बागवान सुतार लोहार कुंभार आराधी बराडी गोंधळी कडे कपाळी जोशी घिसाडी कैकाडी सगळीच्या सगळी माणसं गुन्ह्या गोविंदाने एकत्र नांदत होती. काय यांनी राजकारण करावं, किती गलिच्छपणा करावा, SITची भाषा करतात. हे मूळ मुद्द्याला बदल देण्याचा कार्यक्रम फडणवीसांकडून चालू आहे. राजे हो, जरा विचार करा. एकीकडे शिवछत्रपतींची खोटी शपथ एकनाथ शिंदे साहेब घेतात. शिवछत्रपतींची शपथ घेऊन आम्ही आरक्षण देणार आहोत म्हणतात आणि जरांगे सारख्या, ठीक आहे ना, जरांगे जास्त शिकलेले नसतील, तुम्ही सांगायचं ना समजावून. मंगेश चिवटे कशासाठी पाठवत होता 10 वेळा, सांगायचं त्याला समजावून काय ते की अधिसूचना आणि अध्यादेशामध्ये फरक असतो म्हणून. शिवछत्रपतींची शपथ घेऊन तुम्ही अधिसूचना नुसती हातात देता आणि सांगता की मी मराठ्यांना आरक्षण द्यायला कटिबद्ध आहे. त्याच वेळेला भुजबळ साहेब सांगतात की ओबीसींच्या आरक्षणाला मी हात लावू देणार नाही. अगदी त्याच वेळेला पडळकर सांगतात की धनगरांना ST मधून आरक्षण मिळालं पाहिजे. तर त्याच वेळेला नरहरी झिरवळ सांगतात की असं झालं तर मी माझ्या आदिवासीचे 25 आमदार राजीनामा देतील. राजे हो, विचार करा. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर, नरहरी झिरवळ सगळे एकाच सरकारमध्ये आहेत. सगळे एकाच सरकारमध्ये आहेत पण परस्पर विरोधी विधानं नुरा कुस्ती कशी चालू आहे. अरे आम्ही काय धोत्राला येईल करतो का कानात बिडे आहेत आमच्या? येण्यात काढता तुम्ही आम्हाला? मला जाणीवपूर्वक पोलरायझेशन करायचे. पोलरायझेशन मराठा विरुद्ध ओबीसी. का पोलरायझेशन करायचे? येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांना माहिती आहे ते विकासाच्या मुद्द्यावर मतं मागू शकत नाहीत, कारण विकासाचा मुद्दा सांगण्यासाठी नाहीच आहे भाजपाकडे. म्हणून तुम्हाला राम राजकीय टूल किट म्हणून वापरावा लागतो. राम श्रद्धेचा विषय आहे पण राम तुम्हाला धर्माचा आधार राजकारणासाठी घ्यावा लागतो.
तुम्ही धर्माच्या नावावर मतं मागायला निघालात, कारण विकासाच्या नावावर तुम्ही मतं मागू शकत नाही. तुम्ही मराठा विरुद्ध ओबीसी वाद लावून मतं मागायला निघालात, कारण लोकाभिमुख प्रश्न सोडवण्याच्या मुद्द्यावर तुम्ही मतं मागू शकत नाही. आणि म्हणून आता जी काही तुम्ही ट्रॅप लावायचा प्रयत्न करताय, हा मागे आहे का, कोण मागे आहे, कोण बोलविता धनी आहे. फडणवीस साहेब, इतना तो मैं भी जानती हूँ, इतना तो मैं भी जानती हूँ कि आप चाणक्य बिल्कुल नहीं हो, लेकिन कपट कारस्थान में कुछ कम भी नहीं हो. हे मला पक्का माहिती आहे की एसआयटी चौकशी आणि एसआयटी चौकशीच्या दरम्यान भाषण करताना तुम्ही जरी राजेश टोपे आणि आदरणीय पवार साहेबांचं नाव घेतलं, तरीही फडणवीसजी तुमचा कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा आहे. तुम्हाला पवार साहेबांना बोलायचंच नाहीये, तुमचा असल निशाणा एकनाथ शिंदेच आहे, खात्रीने. पण फडणवीस साहेब, या सगळ्या गोष्टींवर तुमची क्रयशक्ती वाया घालवण्यापेक्षा महाराष्ट्रातला कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहावा म्हणून काम करा ना. काय एवढ्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लेकी बाळींवर अन्याय अत्याचार होत आहे. आम्ही महाराष्ट्रातल्या जिजाऊंच्या, सावित्रीच्या, ताराराणी शिंदेच्या, अहिल्यादेवी होळकरांच्या, फातिमाबी शेखच्या, माता रमाईच्या आम्ही लेकी, काय आमच्याबद्दल भाषा आहे लोकप्रतिनिधींची. कधी सुप्रियाताईंबद्दल, कधी माझ्याबद्दल, कधी अजून कुणाबद्दल काय गलिच्छ भाषेमध्ये बोलतात ही माणसं. काय इथल्या महाराष्ट्रातल्या लेकी बाळींना तुमच्या काळामध्ये चांगला आदराचा दर्जाच मिळणार नाही का? काय पद्धतीचं राजकारण केलं जातंय. एक सहज आठवलं म्हणून, मंगेश सातमकर नावाचा नगरसेवक, मे 2023 मध्ये मंगेश सातमकर याच्यावर बलात्काराची केस दाखल झाली, 376 दाखल झाली. मंगेश सातमकरवर 376 मे 2023 मध्ये दाखल झाली. जुलै 2023 मध्ये मंगेश सातमकरने शिंदे गटात प्रवेश केला आणि फेब्रुवारी 2024 मध्ये अगदी कालच पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दिला. काय पोलीस आहे, काय पोलीस आहे दादा हो. असं आपलं इमान काही म्हणत नाही का रे? असं आतलं जे काळीज असते ते काहीच बोलत नाही का? कारण बघा, निष्ठावंतांवरती गुन्हे दाखल करायचे. मागच्या वर्षी जिल्हा प्रमुख झाल्याबरोबर आमच्या केदार भैयांवरती गुन्हा दाखल करायचा प्रयत्न झाला. अरे आम्हाला माहिती आहे आमचे भाऊ काय आहेत आणि काय नाही. तुमच्या असल्या खोट्या गुन्ह्याने आम्हाला फरक पडत नाही. ज्या माय माऊलीला तुम्ही पुढे केलं गुन्हा दाखल करण्यासाठी, तिला 50 वेळा 164 पाठवलं तरी ती पुढे येत नाही. यातच काय ते आहे सगळं. हे काय खोटे गुन्हे तुम्ही दाखल करता आणि कशा पद्धतीचे दाखल करतात? राजे हो, हे दहशत माजवण्याचा प्रयत्न करतात. याला उत्तर एकच आहे, पहिल्यांदा ही दहशत मोडून काढणं. ही दहशत मोडून काढण्यासाठी ताकदीने उभं राहणं. यांनी काय पद्धतीने दहशती माजवल्या, काय पद्धतीचं गलिच्छ राजकारण केलं. देवेंद्र भाऊंना आमचं आवाहन आहे, निवेदन आहे. देवेंद्र भाऊ, आप इधर उधर की बात मत करो, बस इतना बता दो कि महाराष्ट्र में अमन क्यों नहीं है. तुम्ही इकडचं तिकडचं काहीच बोलू नका देवेंद्र भाऊ. याची एसआयटी त्याची एसआयटी करून तुम्ही काही राहिल्या घोळ घालू नका. जर तुम्ही खरेच इमानदार असाल आणि कायदा आणि सुव्यवस्थेप्रती तुम्ही अत्यंत जबाबदार आणि गंभीर असाल आणि मुख्यमंत्री पदाची उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना जर भारतीय संविधानाला स्मरून तुम्ही शपथ घेतली असेल की तुमच्या निदर्शनास आणून दिलेली कुठलीही बाब कुणाबद्दलही अधिकचा आकस आणि अधिकचे ममत्व न बाळगता तुम्ही त्याचे निराकरण करू शकाल अशी शपथ घेतलेली तुम्हाला स्मरणात असेल तर देवेंद्र भाऊ, मागच्या 5-7 वर्षात ज्या महिला अत्याचाराच्या घटना घडल्या त्याचा व्हाईट पेपर सादर करा, त्याची श्वेतपत्रिका काढा. ती श्वेतपत्रिका काढायची तुमची हिंमत आहे का ते सांगा, मग बाकीचं बोलू. कारण ज्या पद्धतीचा धार्मिक विद्वेषाचा हैदोस घातला गेलाय, ज्या पद्धतीचं एक धार्मिक गलिच्छ घाणेरडं तिरस्काराचं राजकारण सुरू केलंय. मी म्हटलं की राम यांचं राजकीय प्रचाराचं टूल किट आहे, यांचं श्रद्धास्थान नाही. राम यांचं श्रद्धास्थान असतं आणि यांना हिंदुत्व कळलं असतं जेवढं हिंदुत्व मला कळलंय. आणि जो हिंदू धर्म मला कळलाय, हिंदू धर्मातल्या माझ्या आकलनानुसार पौष महिना जो असतो त्या पौष महिन्यात आम्ही कुठलंही शुभ कार्य करत नाही. पौष महिन्यामध्ये आम्ही ना गृहप्रवेशाचा कार्यक्रम घेतो, ना नामकरणाचा, ना लग्नाची तारीख काढतो, ना साखरपुडा, ना मुलगी बघायला जातो. पौष महिन्यात कुठलंही मंगल कार्य करत नाही. तरीही मोदीजींनी राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेची तारीख 22 जानेवारी पौष महिना का निवडली? ती तारीख त्यांना रामनवमीची का निवडता आली नाही? कारण रामनवमी इलेक्शन झाल्यावर येते आणि यांना आत्ताच मुद्दा कॅश करायचा होता. तुम्हाला हिंदुत्वाशी घेणं देणं नाहीये.
त्यामुळे तुम्ही डुप्लिकेट पद्धतीने कितीही बोलायचा प्रयत्न केला, रेटायचा प्रयत्न केला, तुम जितना कहोगे, तुम राम 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 कहोगे, हम काम 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 कहेंगे. कारण आम्हाला जे हिंदुत्व शिकवलंय ते हिंदुत्व तोंडात राम आणि हाताला काम असं हिंदुत्व आम्हाला शिकवलंय. आम्ही वारंवार सांगतोय की लोकांची घरं पेटवणारं हिंदुत्व आमचं नाही, गोरगरिबांच्या चुली पेटवणारं हिंदुत्व आमचं आहे. आणि हे का सांगते, जबाबदारीनं सांगते. राजे हो, मुक्त संवादचा दौरा सुरू झाला. पहिल्यांदा लेकराला सोडून बाहेर राहिले होते. 5 दिवस झाले. 5व्या दिवशी आम्ही लोणारच्याही पुढे रिसोर्टच्या दिशेने निघालो होतो. लोक रस्त्याने स्वागत करत होते, जेसीबीतनं फुलं उधळण चालू होती, बरंच काही काही चाललेलं होतं. मला माझ्या लेकीची आठवण येत होती. अचानक उर्दू शाळा सुटली. उर्दू शाळेच्या पोरी समोरून येत होत्या. इतकी छान लेकरं यायला लागलेली. एक पोरगी गोरी गोमटी गुटगुटी. मला माझ्या लेकराची आठवण आली. मला वाटलं जावं आणि त्या लेकराला घट्ट घट्ट मिठी मारावी, त्याचा पापा घ्यावा, त्याला असं जवळ घ्यावं, कुशीत घ्यावं. पण जशीही मी झेपावले त्या लेकराकडे, ते लेकरू पळायला लागले. मी त्या लेकराला पकडण्यासाठी धावते म्हणून माझ्यासोबत माझे जे सगळे सहकारी होते तेही माझ्या मागे धावायला लागले. आणि हे चित्र बघून दुसरीही 10-12 लेकरं पुढे पळायला लागली. मला कळेना काय चाललंय ते. तरीही मी गपकन त्या पोरीचा हात पकडला. म्हटलं, अरे बेटा भाग क्यों रहे हो, क्यों भागते हो? तर ती सांगते, ओ हम डर गए थे. क्यों बेटा, क्यों डरे थे? आप हमें मारोगे, पीटोगे, उठा के ले जाओगे, ऐसे क्यों लगा बेटा आपको? तर ती सांगते, आपके गले में ये भगवा स्कार्फ है ना. मला खूप कसं तरी झालं. मी असं मागे वळून बघितलं तर तिथल्या जिल्हा प्रमुखाने सांगितलं, ताई कालच इकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातलाय. नितेश राणेच्या भाषणानंतर इकडे बरेच पडसाद उमटले आणि त्यामुळे ही लेकरं भेदरलेली आहेत, ही लेकरं घाबरलेली आहेत. पचकून डोळ्यात पाणी आलं. वाईट वाटलं की अरे भगवा स्कार्फ बघून त्या लेकराला भीती वाटावी. अरे हा भगवा रंग उगवतीच्या सूर्याचा आहे. हा भगवा रंग हा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या त्यागाच्या, त्या भगवद्गीतेचा, त्या भागवत संप्रदायाच्या परंपरेचा आहे. हा भगवा रंग तथागताच्या चिवराचा आहे. हा भगवा रंग छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा, इथल्या स्वराज्याचं प्रतीक असलेला आहे. या भगव्या रंगाची गौरव गरिमाची वंदनीय बाळासाहेबांनी महाराष्ट्रात रुजवली, वाढवली. ती महाराष्ट्राची सत्ता, मत्ता, अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी केली होती. आणि त्यात सांगितलं होतं की हा भगवा रंग नुसताच भगवा नाही, तर परमुलखातल्या आपल्या परमुलखातल्या शत्रू मुलखातल्या सुद्धा लेकी बाळींचं संरक्षण करणारा हा भगवा रंग आहे. या भगव्याबद्दल बघून लोकांना आदर वाटला पाहिजे, आपुलकी वाटली पाहिजे, विश्वास वाटला पाहिजे. पण भाजपच्या नितेश राणा यासारख्या लोकांनी इतकं गलिच्छ राजकारण केलं की त्यांच्यामुळे निव्वळ हा भगवा बदनाम होतो की काय अशी वेळ आली. दादा हो, हा भगवा रंग वाचवायचा आहे, हा भगवा रंग वाचवायचा आहे, हा महाराष्ट्र वाचवायचा आहे, हा महाराष्ट्र घडवायचा आहे. आम्ही चालत राहिलो कारण आम्हाला वाटलं एक पाऊल महाराष्ट्रासाठी टाकलं पाहिजे. आम्ही टाकायचं ठरवलं, आमच्या परीनं केलं. काही फार मोठी गोष्ट केली नाही, उपकार केला नाही कुणावर. डोक्यात फक्त एवढं आहे की उद्या जर आपल्या पिढीने विचारलं की जेव्हा हा देश बुडत होता, संविधान धोक्यात होतं, एवढी दमन यंत्रणा चालू होती, हुकुमशाही चालू होती, तेव्हा तुम्ही कुठे होता, तेव्हा ताठमानेनं उत्तर देता आलं पाहिजे म्हणून हे सगळं केलं. आणि हो, आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय की आम्ही ताकदीनं तिथपर्यंत पोहोचू. अजून एकच मुद्दा सांगायचा आहे, तो असा की कुणीतरी पत्रकारांनी प्रश्न विचारला मगाशी, त्याचं इथे पण कुणीतरी बोललं की अमित शहा काय म्हणाले की मुख्यमंत्री आदित्यजींना करायचे होते वगैरे. इतके किस्से येतात ना याचे, इतके किस्से येतात. कधी किस्सा येतो राष्ट्रवादी सोबतच जाणार होते म्हणून आत गेलो नाही, कधी म्हणतात हिंदुत्व धोक्यात होतं म्हणून, कधी म्हणतात निधी मिळत नव्हता म्हणून, कधी म्हणतात आम्हाला भेट देत नव्हते म्हणून, वेगवेगळे. मला ते सगळं ऐकून एकच आठवलं, चंपक कथा नावाचं पुस्तक असते की नाही, चंपक कथा. त्या चंपक कथामध्ये सुरस कथा असतात, एक से बढ़कर एक. चंपक कथाचा जर पुढचा भाग छापायचा असेल तर या तमाम गद्दार गँग मधल्या आणि विश्वासघातकी लोकांचे किस्से चंपक कथामध्ये छापले गेले पाहिजे. काय एक एक कथा सांगतात, काय की आई भवानी शक्ती दे, आई भवानी शक्ती दे, मला गड्याला मुक्ती दे, गद्दारांना मुठबाती दे. दादा, ही सगळी भूमिका मांडताना मी पुन्हा पुन्हा सांगते, मला कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नाहीये. मी अत्यंत कायद्याच्या चौकटीत राहून काम करणाऱ्यांपैकी आहे. आणि मी स्थानिक मुद्दे यासाठी जास्त मांडले नाहीत
कारण माझ्या आधी मधुकर अण्णांनी बऱ्यापैकी स्थानिक मुद्द्यांचा गोषवार आपल्यासमोर सांगितला होता. पण मी ही जी काही सगळी मांडणी करते, या मांडणीमध्ये मला माझा महाराष्ट्र वाचवायचा आहे हे दिसतं, म्हणून ही मांडणी करते. पण तरी सुद्धा जर कुणाच्याही भावना दुखावल्या असतील, कुणालाही वाईट वाटलं असेल, राग आला असेल, कुटुंबात झाला असेल, चुकून वाकून भावना, मला माहिती आहे तुमच्या भावना दुखावणार नाहीत. पण काही खबरे असतात कुठेतरी गर्दी बसलेले असतात, मोबाईल चालू ठेवतात. अर्थात खबऱ्यांना फार मिळतं असं काही नाही. खबऱ्यांना फार तर एखादा 30, 60, 90चा पॅक, एखादी हाफ किंवा फुल बिर्याणी याच्या पलीकडे मिळत नाही जास्त. तर अशा काही खबऱ्यांच्या त्यांच्या सोकॉल्ड जे कोणी ठेकेदार मुकादम असतील, चमूर मंगूर, ज्यांच्या जर भावना दुखावल्या गेल्या असतील, तर अशा सगळ्यांची यापैकी एकाचीही मी अजिबात माफी मागणार नाही. मला असंच बोलायचं होतं, मला हेच बोलायचं होतं आणि मी असंच बोलणार आहे. आपण सगळ्यांनी इतक्या आपुलकीने स्वागत केलं, वेळ दिला, आपल्या सगळ्यांची ऋण